बातमी पुण्यातनं येते, मोठी बातमी आहे। पुण्यातनं ही बातमी समोर येते। विषारी औषधांच्या विळख्यात सरकारी रुग्णालय अडकल्याची बातमी समोर येते। बीडनंतर पुणे नांदेडच्या रुग्णालयात बोगस औषधं आढळली आहेत। सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातोय। बीडच्या रुग्णालयात ज्या विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडून बोगस औषधं पुरवठा झाला होता, त्याच डिस्ट्रीब्युटर्सकडून पुण्याच्या ससूनमध्ये देखील बोगस औषधं पुरवली गेल्याचं आता उघडकीस आलंय। नांदेडमध्ये देखील 1.25 लाख बोगस गोळ्या जप्त करण्यात आल्या। या बोगस औषधांची व्याप्ती आता राज्यभरात पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। 5 कंपन्याचं वितरक जे आहेत, विशाल एंटरप्राइजेस, तर त्यांच्या विरुद्ध पण काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडे खरेदी करण्यात आलेली आहेत। तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे। विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडून बोगस औषधांचा पुरवठा। बीड नंतर पुणे आणि नांदेडच्या सरकारी रुग्णालयात बोगस औषधं। बीडच्याच डिस्ट्रीब्युटरकडून पुण्याच्या ससूनमध्ये औषध पुरवठा केला गेलाय। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात बोगस गोळ्यांचा साठा। नांदेडच्या रुग्णालयातून 1.25 लाख बोगस गोळ्या जप्त करण्यात आल्या।